तटकरे यांचा 80,000 मताधिक्यांच्या पुढे मोठा विजय झाल्यानंतर श्रीवर्धन शहरामधून आदिती तटकरे यांची विजयी मिरवणूक निघाली आहे। विजयी मिरवणुकीमध्ये माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील सामील झाले आहेत। आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन हा जल्लोष साजरा केला आहे। मतमोजणी केंद्रावरून आदिती तटकरे बाहेर येतात मतमोजणीच्या गेटवर आदिती तटकरे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। गेटवरूनच आदिती तटकरे यांची गुलाल उधळत विजयी मिरवणूक निघाली आहे। मी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझ्या मायबाप जनतेचे मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचे आभार मानते की त्यांनी इतका विश्वास, आशीर्वाद, प्रेम त्यानिमित्ताने मला भरभरून या मतदारसंघातून दिलं आणि हा विजय नम्रपणाने स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय प्रफुल्लभाई यांची या निमित्ताने मनापासूनचे ऋण व्यक्त करते। गेल्या अनेक वर्षांपासून तटकरे साहेबांचा या मतदारसंघामध्ये असणारा दांडगा संपर्क आज अनिकेतबाई, आज मुश्ताकबाई सुद्धा या निमित्ताने आहेत। आमच्या पाची तालुक्याचे सर्व सन्माननीय इथे पदाधिकारी आहेत, शहरातले पदाधिकारी आहेत, महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सगळ्यांचं पाठबळ आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचे आशीर्वाद हे निश्चितपणाने आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय मौल्यवान आहेत। उमेदवार म्हणून माझ्यासाठी मौल्यवान आहेत आणि या निमित्ताने मी सर्व प्रशासन असेल, पत्रकार असतील यांची मनापासून आभार मानते। राज्यात महायुतीला पुन्हा एकदा भरभरून यश दिलंय नागरिकांनी, काय सांगाल याबद्दल? आम्हाला खात्री होती की महायुतीच्या आमच्या सर्वच जे उमेदवार आहेत त्यांना घवघवीत यश असं आपल्या महाराष्ट्राची जनता निश्चितपणाने देईल। ज्या पद्धतीनं तळागाळातील लोकांसाठी, दुर्गम भागातील लोकांसाठी, जनतेसाठी ज्या योजना आम्ही राबवल्या, ज्या पद्धतीनं विकासात्मक दृष्टीने राज्य पुढे नेण्याचं एक उद्दिष्ट महायुतीच्या सरकारने ठेवलं आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठबळ किंवा पसंती ही आपल्या राज्याच्या जनतेने दिलेली आहे।